काल आपण सर्वांनी ऐकलंही असेल आणि बघितलंही असेल की ईडीने माझ्या नावाची चार्जशीट ही फाईल केलेली आहे। आता हा कुठला विषय आहे तर एमएससी बँकेच्या अंतर्गत कन्नड सहकारी कारखाना जो आम्ही 2012 मध्ये घेतला होता बारामती ॲग्रोने, त्या बाबतीत माझं नाव जे ईडीने घेतलं होतं त्याच्या अगेन्स्ट ही आता त्याच्यासाठी ही चार्जशीट आता फाईल केलेली आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 2008 ला एमएससी बँकेने कन्नड सहकारी कारखाना जेव्हा तो कोऑपरेटिव्ह होता तेव्हा त्यांना डिमांड नोटीस पाठवली होती। त्यानंतर 2009 ला परत एकदा त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी कन्नड सहकारी बँकेकडनं मागितल्या होत्या, ज्या त्यांच्याकडनं मिळाल्या नाही आणि कन्नड सहकारी कारखान्याला जे काही लोन एमएससी बँकेचं प्रलंबित होतं ते रीपे करता येत नव्हतं, परतफेड करता येत नव्हती। म्हणून एमएससी बँकेने पहिल्यांदा 2009 ला टेंडर नोटीस काढली होती 32.2 कोटी रुपयाची। म्हणजे 32 कोटी रुपयाचं टेंडर 2009 ला पहिल्यांदा आलं। किती लोकांनी भरलं? एका सुद्धा व्यक्तीली, एका सुद्धा कंपनीली ते टेंडर 2009 ला भरलं नव्हतं। कन्नड सहकारी साखर कारखाना 2011 ला नाबार्डली एक अॅन्युअल इन्स्पेक्शन रिपोर्ट काढला होता 2009 ते 10 चा, ज्याच्यामध्ये एमएससी बँकमध्ये काही आर्थिक गोंधळ झालाय, नाहीतर आर्थिक काही गोष्टीचा तफावत झाल्यात असं 2011 ला नाबार्डली हा रिपोर्ट काढला होता। आता 2012 ला जर आपण बघितलं, 2011 ला हा नाबार्डचा रिपोर्ट आला होता आणि मग त्या रिपोर्टचा बेस घेऊन आरबीआयने निर्णय घेतला की एमएससी बँकमध्ये जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ज्याच्यामध्ये सर्व नेते असतील, काही डायरेक्टर असतील, या सगळ्यांना काढण्यात आलं आणि तिथं हे ॲडमिनिस्ट्रेटर बसवले आले। हे 2011 ला झालं। म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण? माजी आयएएस अधिकारी हे नाबार्डली बसवले। मग 2012 ला परत एकदा कन्नडचं टेंडर निघालं, ज्याच्यामध्ये 32 कोटीवरनं व्हॅल्यू 45.95 कोटीवर नेली, तेव्हा सुद्धा टेंडर कुणी भरलं नाही। मग 2012 म्हणजे 30/7/2012 ला अजून एकदा टेंडर काढलं आणि त्याची व्हॅल्यू 45.95 कोटी ठेवली। म्हणजे पहिल्यांदा 2009 ला टेंडर 32 कोटी, दुसऱ्यांदा 2012 ला जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर आलं तेव्हा ते टेंडर कितीला निघालं? 45.95 कोटी आणि 2012 ला लगेचच काही महिन्यात त्यांनी टेंडर काढलं 45.95 कोटी। असं तीनदा टेंडर काढलं आणि तिसऱ्यांदा ते टेंडर आम्ही भरलं आणि 45.95 कोटी रुपयापेक्षा 5 कोटी अधिकचे देऊन 50.2 कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती ॲग्रोली घेतलं। याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी समजून घ्या, नाबार्डली जो रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये 76 आणि 9 आणि 46 असे काहीतरी 100 लोकांचं नावं त्याच्यामध्ये घेतली होती। 100 लोकांची नावं, त्यात अनेक नेते, त्यांच्या अगेन्स्टचा तो रिपोर्ट होता आणि ईडीली जी एफआयआर फाईल केली त्याच्यामध्ये या 97 लोकांची नावं आहेत आणि ईडीली जो त्या ठिकाणी एफआयआर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही। आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं। म्हणजे तिथं कुठेही एखादा राजकीय व्यक्ती हा एमएससी बँकेच्या बोर्डात नव्हता। तिथं माजी अधिकारी होते, माजी आयएएस अधिकारी होते, जे आरबीआयने बसवलेले आहेत। आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माजी अधिकाऱ्यांनी आणि ॲडमिनिस्ट्रेटरनी काढलं, ते टेंडर त्यावेळेस बारामती ॲग्रोली घेतलं होतं। त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या 97 लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे आणि मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआयचा जेव्हा कंट्रोल एमएससी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो, नाहीतर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला। अधिकारी बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो। पण जे काय झालं
ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव FIR मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं. फेब्रुवारी 2024ला दोनदा मी ईडीच्या कार्यालयामध्ये गेलो. 12 तास चौकशी झाली. जी काय माहिती पाहिजे ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. जे काय त्यांनी बघायचे ते तिथं बघितलेलं आहे. अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत. माझा कारखाना हा सिम्बॉलिक ताबा हा ईडीचा आहे, पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे. तो अजून सुद्धा मी चालवतो. कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आणि काल चार्जशीट जी फाईल केली ती का केली? कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागते. आता चार्जशीट फाईल झाली म्हणजे ईडीला तर काही सापडलं नाही. मग आता त्यांनी चार्जशीट फाईल केली म्हणजे आता हा खेळ जो आहे, नाही तर आम्हाला न्याय जर कोणाला मागायचा असेल तर आता कोर्टात जाऊन मागावं लागेल. उलट आम्ही अपेक्षा करत होतो की चार्जशीट कधी फाईल केली जाते, कारण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत, कुठेही काही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. सेशन कोर्टपासून सुरू होईल, सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाणार, पण ही लढाई मीच जिंकणार. कारण का न्यायव्यवस्थेवर एक विश्वास आहे आणि मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे चार्जशीट झाली आहे. आम्ही कुठेही काही घाबरत नाही. आम्ही पळणारी लोक नाहीत, आम्ही लढणारी लोक आहोत. आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं दिल्लीसमोर कधीही झुकत नाही. हे अनेक वेळा त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. विचाराची लढाई आहे आणि विचाराबरोबर अजूनपर्यंत मी आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे. कुणी इतर लोक जे पळून गेले आम्ही पळून जाणाऱ्यासाठी नाही. आम्ही लाचारी स्वीकारणार नाही, कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांनी कधीही लाचारी स्वीकारलेली नाही. आता याच्यामध्ये जे 97 लोक आहेत त्याच्या खोलामध्ये तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये बहुतांश लोक ही एकनाथ शिंदे साहेबांकडे, भाजपकडे नाही तर अजितदादांच्या पक्षाकडे आहेत. म्हणजे आता ते लोक सत्तेत आहेत, आम्ही मात्र विरोधात आहोत. आणि याच्यामध्ये फक्त एक केस माझ्या विरोधात आहे आणि मी एकटाच त्या ठिकाणी आता ईडीच्या विरोधात लढत आहे. पण आम्ही लढणार, जिंकणार आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे कोर्टाच्या माध्यमातून होईल असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. दादा, बारामती ॲग्रोच्या जागेसंदर्भात पण काहीतरी दिलं होतं की तुम्ही कन्नड सहकारी साखर कारखान्याची जागा बारामती ॲग्रोसाठी वापरली होती का? ती कमी दरात विकत घेतली होती? अहो, साईडली नॅशनल हायवे गेला आहे. नॅशनल हायवेली मला काय किंमत दिली आहे, नॅशनल हायवेचं व्हॅल्युएशन काय हे तुम्ही तिथं बघा. म्हणजे मी 5 वर्ष कारखाना चालवल्यानंतर नॅशनल हायवेली मला काय व्हॅल्युएशन दिलं याच्यावरनं माझी आजची त्याची व्हॅल्यू तिथं बघता येईल. आणि मी कुठेही त्याची जमीन आधी वापरली नव्हती. कारखाना आधी घेतल्यानंतर कळालं की त्या कारखान्यात काहीच नाहीये, ती मशिनरी जुनी झाली आहे. त्यात उलट अतिरिक्त मला 60 कोटी खर्च करावे लागले. कारखाना स्टेबल करावा लागला आणि नंतर अनेक वर्षांनंतर आता कुठेतरी कारखाना हा स्टेबल झालेला आहे. त्यामुळे जमिनीचे व्हॅल्युएशन बद्दल काही नाही. आणि जर कोणाला घ्यायचाच होता, 2009ला आला होता तेव्हा झोपला होता का? 2012ला आला होता तेव्हा तुम्ही झोपला होता का? आता तिसऱ्यांदा टेंडर निघालं ते मी भरलं आणि त्यानंतर तुम्ही चर्चा करणार असाल तर आधीच तुम्ही टेंडर जे स्वस्त होतं म्हणजे 2009ला 32 कोटीचं टेंडर होतं जे मी भरलं नाही आणि ज्याला खरंच जमिनीची व्हॅल्यू 150-200 कोटी असं वाटत असेल तर त्यांनी 2009लाच भरायला पाहिजे होतं ना. त्याची कुठेही काय व्हॅल्यू नव्हती, कुठेही काय त्याचं हे नव्हतं. फक्त कारखाना म्हणून मी घेतलेला आहे आणि त्याचा 1 एकर जमीन सुद्धा मी विकलेली नाही. कारखाना म्हणूनच मी त्याचा वापर करतोय. रिअल इस्टेट याच्यासाठी मी कधीही काय, मी स्वतः रिअल इस्टेटमध्ये नाही आणि जमिनीचा वापर सुद्धा रिअल इस्टेटसाठी मी करत नाही. त्यामुळे हे जे काही माझ्यावर ॲलिगेशन केले जातात जमिनीची लय भारी व्हॅल्यू आहे तसं कुठेही काही नाही. कारखाना हा शेतकऱ्यासाठी आणि कारखाना हा कारखान्यासारखा चालवण्यासाठी मी घेतलेला आहे. तुम्ही थोडंसं अजून जर आधी गेला असता तर मी शाळेत जेव्हा होतो त्या लेवलला तुम्ही गेला असता. आता 2007ला मी कुठेतरी कॉलेजच्या बाहेर आलो होतो. माझ्या वडिलांचा स्वभाव हा सामाजिक आहे. त्यानंतर मी अर्थकारणात लक्ष घालायला लागलो आणि नंतर असं कुठेतरी वाटलं की 2007ला माझा जो बारामती ॲग्रो बारामतीमध्ये असणारा कारखाना आहे तो स्टेबल करण्यासाठी मला कुठेतरी 3-1 वर्ष 4-1 वर्ष गेले आणि एक आत्मविश्वास माझ्यासारख्या व्यक्तीचा वाढल्यानंतर मला असं वाटलं की अजून एक कारखाना आपला असावा. म्हणून त्या ठिकाणी आपण कन्नडला गेलेलो. एक तुम्ही समजून घ्या, बिझनेस डिसिजन घेत असताना त्याला वेळ काळ नसतो. एखादी संधी आली
ती बघितली, ती योग्य वाटली, करण्यासारखी वाटली, मग ती त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्यामुळे आधी का नाही घेतलं, का नाही घेतलं, तर लोक तर म्हणतील तू जन्मला तेव्हा तू का नाही घेतला. त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे त्याला काय फक्त राजकीय अलिगेशन आहे. आता अधिवेशनामध्ये तुम्ही जर बघितलं तर मी कदाचित एकटाच बोलतोय, एकटाच या सरकारच्या विरोधात बोलत आहे. आणि आम्हाला असंही कळत आहे की कुठेतरी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की 16ला चार्जशीट तुम्ही फाईल तर काल झालीच, प्रेस 16ला करा, पण अधिवेशन होऊस तर गप्प बसा. अधिवेशन होऊस तर त्या ठिकाणी तुम्ही कुठेही याचा पाठपुरावा करू नका. म्हणजे 18 नंतर ती प्रेस केली जाईल आणि मग कुठेतरी आमचा लढा हा कोर्टाच्या माध्यमातून सुरू होईल. म्हणजे कुठेतरी जे लोक या अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत ते कुठेतरी आता काळजी घेत आहेत. अधिवेशन चालू आहे. एकदाच रोहित पवारला 2दा हात चौकशीला नेल्यानंतर लोक भावनिक झाली होती. तिसऱ्यांदा त्या ठिकाणी जर आपण काही केलं तर मग कदाचित राजकीय अडचण नाही तर वातावरण वेगळं होऊ शकतं. असं कुठेतरी त्या ठिकाणी म्हणजे आज लढण्यापैकी अनेक लोक लढतायत, पण आज जर मी बघितलं अजून सुद्धा विचाराबरोबर आहे, शेवटपर्यंत राहणार आणि लोकांच्या हितासाठी मी विषय मांडत राहणार. तुम्ही खुलासा का करताय? कारण मंगळवारी